खलबत्ता कसा धुवायचा हा व्हिडिओ मी टाकला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला। त्यामुळे मी आता पाटा वरवंटा कसा धुवायचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। सगळ्यात पहिले पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण त्यावरती भरपूर धूळ असते। त्यानंतर आपल्याला 1 वाटी तांदूळ अशा प्रकारे यावरती वाटून घ्यायचे आहे। तांदूळ पूर्ण बारीक वाटून झाल्यावरती पूर्ण पाट्याला तांदूळ आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला वरवंट्याला देखील तांदूळ छान असे चोळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तांदूळ जर वाटून घेतले तर नवीन पाटा वरवंटा जो आहे हा स्वच्छ होण्यास मदत होतो आणि बारीक दगडाची कण पूर्ण निघून जाण्यास मदत होते। आता आपल्याला पाटा वरवंटा धुवून घ्यायचा आहे आणि आता इथे मी 1 बटाटा घेतला आहे, त्याला अर्ध कट करून अशा प्रकारे याला देखील आपल्याला या पूर्ण पाटा वरवंट्यावरती रगडून घ्यायचं आहे, असं घासून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, कुठे बारीक अजून एखादा दगड अडकला असेलच तर तो देखील निघण्यास मदत होते। आता आपल्याला कुठलीही एक पालेभाजी यावरती घेऊन वाटून घ्यायची आहे। तुम्ही कोथिंबीरीच्या काड्या घेऊ शकता, कढीपत्ता घेऊ शकता, कुठलीही पालेभाजी चालते। अगदी लगेच अशी बारीक होते आणि बारीक झाल्यावरती आपल्याला ही पालेभाजी देखील यावरती पूर्ण अशी चोळून घ्यायची आहे आणि वरवंट्याला देखील चोळून घ्यायची आहे। परत एक वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। आता एका वाटीमध्ये थोडंसं तेल आणि 1 चमचा हळद अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाटा वरवंट्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे। हळद आणि तेल लावलेला पाटा वरवंटा असाच एक रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तेल वरवंट्यामध्ये छान मुरतं आणि हळदीमुळे जो पाटा वरवंटा आहे हा निर्जंतुक तयार होतो। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हळद आणि तेल जे आहे हे पूर्ण पाटा वरवंट्यामध्ये मुरून गेलेलं आहे। आता लास्टमध्ये पाटा वरवंटा धुवून घ्यायचा आणि आपल्या रोजच्या वापरण्यामधलं खाण्याचं तेल याला पूर्ण असं चोळून घ्यायचं आणि तयार आहे आपला रोजच्या वापरण्याकरता आपला पाटा वरवंटा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता माझ्या ज्योतिष रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।